नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. 2026 आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. कारण जे विद्यार्थी कंबाईनचं प्रिपरेशन करत आहेत किंवा सुरुवात करणार आहेत, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण कुठल्याही आपल्याला परीक्षेची सुरुवात करत असताना आपलं स्वतःचं प्लॅनिंग असणं गरजेचं आहे, स्ट्रॅटेजी असणं गरजेचं आहे. कारण प्लॅन ऑर पेरिस असं म्हटलं जातं. म्हणजे जर तुम्ही प्लॅन केला नाही, तर या ठिकाणी काय आहे, पेरिश होऊ शकतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला समोरचं ज्या बाबी आहे ते क्लिअर होणार नाही. त्यामुळं तुमचं नियोजन असणं गरजेचं आहे. नियोजन हे कशा पद्धतीने असलं पाहिजे यावर आज आपण चर्चा करणार आहोत. जर आपण डायरेक्शन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. कारण आपण दररोज या ठिकाणी अपडेटेड जे काही बाबी आहेत किंवा अपडेटेड गोष्टी असतील त्या सगळ्या या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामध्ये आज आपण प्लॅनिंगवर डिस्कशन करणार आहोत आणि याचं जे आउटकम आहे ते म्हणजे हे तुम्ही फॉलो करणं सुद्धा गरजेचं आहे. मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या 10 गोष्टी असतील तर 10 मध्ये तुम्हाला 10ला 10 पडतील असं बिलकुल नाही, परंतु काही दिवस फॉलो करण्याचा प्रयत्न करा. कारण काय आहे की तुम्ही जर फॉलोच केलं नाही किंवा ह्या सांगितलेल्या गोष्टी तुम्ही जर या ठिकाणी अप्लाय केले नाही तर याचा काही अर्थ राहणार नाही. त्यामुळं ॲप्लिकेशन बेस आपण या ठिकाणी आज बोलणार आहोत. जे विद्यार्थी पूर्णतः या परीक्षेसाठी नवीन आहेत ते, त्याचबरोबर जे विद्यार्थी किंवा की अभ्यास करत आहेत, 1 वर्ष झालं 2 वर्ष झालं अभ्यास करत आहेत, परंतु कुठल्या ना कुठल्या फेजमध्ये या ठिकाणी अडकत आहेत, तर या सर्वांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. तर सुरुवात करत असताना सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि नवीन वर्षामध्ये तुम्हाला एक चांगली पोस्ट, तुमच्या मनासारखी पोस्ट मिळो हे या ठिकाणी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करू आणि अभ्यासाला सुरुवात करू. कारण आपलं मॅनिफेस्टेशन असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही काही ना काहीतरी ठरवणं गरजेचं आहे. मग तुम्ही जर ठरवलं तर निश्चितच काय आहे, या ठिकाणी येणाऱ्या 2026 मध्ये एक चांगली पोस्ट, तुम्हाला जी आवडणारी पोस्ट निश्चित मिळू शकते. यासाठी प्लॅनिंग गरजेचं आहे. आता यामध्ये आपण टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊ. आणि नेमकं आपल्याला आयोगाने तारीख सुद्धा दिलेली आहे. प्रिलियमची तारीख आहे, त्याचबरोबर मेन्सची तारीख आहे. त्याला धरून आपण इथं नियोजन करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि निश्चित तुम्हाला व्हिडिओ आवडणार आहे तर लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर डिस्कशन बॉक्समध्ये नंबर आहे. काही जर डाऊट असेल तर तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता किंवा कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. आता यामध्ये पहिला जो प्रश्न आहे, अनेक विद्यार्थी नवीन अभ्यासाला सुरुवात करत असतात त्यांचा जो पहिला प्रश्न असतो तो म्हणजे काय आहे की कंबाईन मध्ये काय काय येतं. आता ही जी कंबाईन एक्झाम आहे ती एक्झाम या ठिकाणी कंबाईन वन ऑफ द एक्झाम आहे जी एमपीएससी मार्फत घेतली जाते. एमपीएससी मार्फत अनेक एक्झाम आहे, त्यामधले कंबाईन म्हणजेच या ठिकाणी एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्या मार्फत कंबाईन एक्झाम घेतली जाते जी नॉन गॅजेटेड आहे. ओके, नॉन गॅजेटेड, अराजपत्रित आहे. ओके, तर आणि राजपत्रित कोणते आहे, जे राज्यसेवेमधून भरले जातात, ज्यांना विशेष अधिकार आहे किंवा राज्यपालांच्या मार्फत एक गॅजेट पब्लिश केलं जातं, त्या गॅजेटमध्ये त्यांचा समावेश आहे, त्याला राजपत्रित असं म्हटलं जातं. आणि हे कसं आहे, अराजपत्रित अधिकारी आहे. मग आता यामध्ये हे जर आपण अराजपत्रित मध्ये पाहिलं, नॉन गॅजेटेड मध्ये पाहिलं, तर या ह्याच्यामध्ये 2 एक्झाम असतात. ओके, एक आहे ग्रुप बी साठी एक्झाम आहे, दुसरी आहे ग्रुप सी साठी एक्झाम आहे. ठीक आहे. ग्रुप बी मध्ये काय आहे, एक्झाम्पल मध्ये आहे पीएसआय आहे, एसटीआय आहे, एएसओ आहे. ठीक आहे. या ठिकाणी काय आहे, टॅक्स असिस्टंट आहे, एक्साइज इन्स्पेक्टर आहे, बरोबर. त्याचबरोबर या ठिकाणी लिपिक आहे. ह्या सगळ्या ग्रुप सी च्या पोस्ट आहेत. ठीक आहे. ग्रुप बी मध्ये पीएसआय, एसटीआय, एएसओ या पोस्ट येतात. ओके, आणि ग्रुप सी मध्ये जे आहे या ठिकाणी ह्या बाकीच्या पोस्ट येतात. ठीक आहे. आता यामध्ये हे झालं किंवा की कंबाईन. ओके, आणि कंबाईन मध्ये पूर्वी काय असायचं, ह्या दोन्ही परीक्षा एकत्र घेतल्या जात होत्या, परंतु आता कंबाईन ग्रुप बी ची परीक्षा सेपरेट आहे. ओके, त्याचबरोबर ग्रुप सी ची परीक्षा ही काय आहे, सेपरेट आहे. ठीक आहे. त्यामुळं काय होतं की तुम्हाला 2 परीक्षा देता येतात. म्हणजे वर्षभरामध्ये ही इन कॅलेंडर इयर, ओके, एका वर्षामध्ये 2 परीक्षा तुम्हाला देता येतात. बी ची परीक्षा देता येते आणि सी ची परीक्षा देता येते. म्हणजे आपल्याला ॲट ए टाइम 2 पोस्ट मिळवण्याची संधी उपलब्ध होते. तर हे झालं या ठिकाणी या परीक्षेमध्ये नेमकं काय येतं. आता पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे काय आहे की आयोगाने त्यांचा टाइम टेबल पब्लिश केलेला आहे आणि आयोग आपल्या टाइम टेबलवर फर्म आहे. आपल्या टाइम टेबल प्रमाणे ते जाहिरात देत आहे. नुकतीच या ठिकाणी राज्यसेवेची जाहिरात आली जी डिसेंबरमध्ये येणार होती. ठीक आहे. तर त्याचबरोबर तुमची जी जाहिरात आहे, कंबाईनची जाहिरात सुद्धा या ठिकाणी कधी येणार आहे याचा डेट टाइम दिलेला आहे. मार्च 2026 मध्ये कंबाईन ग्रुप बी ची जाहिरात येणार आहे. त्याचबरोबर मार्च 2026 मध्येच बी सी ची सुद्धा जाहिरात येणार आहे. ठीक आहे. आता कंबाईन बी मध्ये
कंबाईन बी मध्ये जसं सहाय्यक कक्ष अधिकारी आहे, राज्य कर निरीक्षक आहे, पोलीस उपनिरीक्षक आहे, त्याचबरोबर दुय्यम निबंधक किंवा या ठिकाणी मुद्रांक निरीक्षक ज्याला म्हटलं जातं. तर ह्या 4 पोस्टसाठी जी परीक्षा घेतली जाते त्याला कंबाईन ग्रुप बी अराजपत्रित सेवा किंवा या ठिकाणी अराजपत्रित एक्झाम असं म्हटलं जातं. दुसरं ह्याच्यामध्ये कंबाईन ग्रुप सी आहे, ग्रुप क आहे, तर ही सुद्धा काय आहे, नॉन गॅजेटेड आहे. ओके, तर यामध्ये हे एक आहे उद्योग निरीक्षक, दुसरा आहे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क आहे, तांत्रिक सहाय्यक आहे, कर सहाय्यक आहे, लिपिक आहे, त्याचबरोबर टंकलेखक आहे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक आहे. ठीक आहे, म्हणजे ही 7 पोस्टसाठी परीक्षा असते कंबाईन सी ची आणि त्याचबरोबर 4 पोस्टसाठी परीक्षा आहे कंबाईन बी ची. ठीक आहे, आता दोन्हीचाही टाइम टेबल आलेला आहे किंवा एक्झाम कधी असणार आहे आणि ह्याला धरूनच आपण सगळं प्लॅनिंग स्ट्रॅटेजी डिस्कस करणार आहोत. तर यामध्ये मार्चमध्ये दोन्हीही जाहिराती येणार आहेत आणि एक्झाम कधी असणार आहे, ग्रुप बी ची जी एक्झाम आहे ती आहे 14 जूनला, 14 जून 2026 आणि त्यानंतर साधारण एका महिन्यानंतर म्हणजेच 12 जुलैला ग्रुप सी ची एक्झाम असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर याचा निकाल अंदाजे ऑक्टोबरमध्ये असेल आणि याचा नोव्हेंबरमध्ये आहे. त्यानंतर मुख्य परीक्षा जी आहे, मेन्स जी आहे ती आहे 5 डिसेंबरला. 5 डिसेंबरला ग्रुप बी ची एक्झाम आहे आणि 13 डिसेंबरला काय आहे, ग्रुप सी ची एक्झाम आहे आणि 2027 ओके एप्रिल 2027 पर्यंत काय आहे, फायनल रिझल्ट लागणार आहे एप्रिल 2027 दोन्हीचा. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर या फेजमध्ये तुम्ही जानेवारीपासून असं एक्झाम करा की अजून करा की तुम्ही जानेवारी 2026 पासून या ठिकाणी 1 जानेवारी 2026 पासून काय आहे की अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. तर आपल्याला या ठिकाणी 1 एप्रिल किंवा या ठिकाणी एप्रिल 2027 पर्यंत म्हणजे साधारण आपल्याला ह्या प्रोसेसमध्ये 1.5 वर्ष राहायचं आहे. 1.5 वर्ष तुम्हाला योग्य पद्धतीने प्लॅनिंग करणं गरजेचं आहे, योग्य पद्धतीने नियोजन करणं गरजेचं आहे. आता पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे काय आहे, यामध्ये परीक्षेचे टप्पे कोणते आहेत. तर परीक्षेचे टप्पे जे आहेत यामध्ये पहिले तर काय आहे, पूर्व परीक्षा आहे. ओके, पूर्व परीक्षा प्रिलियम आहे आणि पूर्व परीक्षेमध्ये पूर्व परीक्षा ही कशी आहे, एमसीक्यू आहे, मेन्स सुद्धा काय आहे, एमसीक्यू आहे. पूर्व परीक्षेमध्ये 100 क्वेश्चन असतात. हे 100 क्वेश्चन आणि आपल्याला या ठिकाणी किती आहे, 60 मिनिटात हे 100 क्वेश्चन सोडायचे असतात. ठीक आहे, 60 मिनिटात 100 क्वेश्चन आणि त्यानंतर आहे दुसरी पायरी आहे मुख्य परीक्षा. ओके, मुख्य परीक्षा. तर मुख्य परीक्षेमध्ये 2 पेपर असतात, 200 मार्काचे 2 पेपर असतात. एक लँग्वेजचा पेपर आहे, दुसरा जीएसचा पेपर आहे. तर हे या ठिकाणी इथं 200 मार्कासाठी आणि 100 क्वेश्चन असतील, या ठिकाणी सुद्धा 100 क्वेश्चन असतील. याच्यामध्ये 60 मिनिटाचा तुम्हाला टाइम दिला जातो. ठीक आहे, तर या पद्धतीनं 400 मार्काची ही मेन्स झाली, पेपर 1 पेपर 2. त्यानंतर यामध्ये हे मुलाखत सुद्धा आहे, परंतु मुलाखत हे कशासाठी आहे, फक्त PSI साठी मुलाखत आहे. ओके, 40 मार्काची PSI साठी मुलाखत आहे. त्याचबरोबर 100 मार्काचं काय आहे, फिजिकल आहे. ओके, 100 मार्काचं फिजिकल आहे. इवन PSI वर आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा जरूर पहा. त्यामध्ये सगळं म्हणजे सिलेक्शन पासून ते ट्रेनिंग पर्यंत, अपॉइंटमेंट पर्यंत सगळ्याचे जे प्रोसिजर असते ते आपण तिथं समजून सांगितलेले आहे. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी जरूर पहा, कारण तुम्हाला ज्या परीक्षेचं तुम्ही प्रिपरेशन करणार आहात किंवा सुरुवात करणार आहात तर त्या परीक्षेमधलं आपल्याला म्हणजे पूर्णपणे डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. A to Z त्या पोस्टबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे, तर तुम्ही त्या पोस्टसाठी या ठिकाणी काय करता किंवा की एक प्रकारे तुम्ही खऱ्या अर्थाने प्रिपरेशनला सुरुवात करता असं मानलं जाईल. आता यामध्ये हे झाले परीक्षेचे टप्पे, प्रिलियम आहे, त्यानंतर मेन्स आहे, त्यानंतर इंटरव्ह्यू फक्त काय आहे, PSIच्या बाबतीत आहे. बाकी या ठिकाणी मेन्सच्या मार्कावरच काय आहे, मेरिट लागत असतं. त्यानंतर नेक्स्ट, आता यामध्ये कोणकोणते विषय आहेत. जर आपण विषयाच्या बाबतीत जर पाहिलं, ओके, तर आपण ओरली विषय पाहू. विषयाच्या बाबतीत जर पाहिलं तर आपल्याला प्रिलियमसाठी, ओके, त्या ठिकाणी ही प्रिलियम आहे. प्रिलियमसाठी आपल्याला इकॉनॉमिक्स आहे, जे 15 मार्कासाठी आहे, 15 क्वेश्चन असतात. पॉलिटीचे 15 क्वेश्चन आहेत, सायन्सचे 15 क्वेश्चन आहेत, हिस्ट्री 10 क्वेश्चन आहेत, जिओग्राफी 10 आहे, बरोबर. त्यानंतर 20 मार्काचं आपल्याला मॅथ अँड रिझनिंग आहे आणि 15 मार्कासाठी काय आहे, या ठिकाणी आपलं करंट अफेअर्स आहे. ठीक आहे, असे 7 विषय आपल्याला प्रिलियमला आहेत. अँड या ठिकाणी मुख्य परीक्षेसाठी, ओके,
मुख्य परीक्षेसाठी जे स्पेशल म्हणजे आपल्याला हे सगळे विषय जे आहेत हे मेन्सला पण असणार आहे, परंतु एक्स्ट्रा जे आहेत मुख्य परीक्षेसाठी एक्स्ट्रा विषय जे आहेत ओके, तर ते आपण इथं पाहू. एक तर आहे मराठी असणार आहे ओके, दुसरं इंग्लिश असणार आहे, त्यानंतर पर्यावरण आहे, त्याचबरोबर काय आहे तंत्रज्ञान आहे, इथं काय आहे या ठिकाणी सायन्स आहे आणि इथं सायन्स अँड टेक्नॉलॉजी बोथ आहे. ठीक आहे, त्याचबरोबर या ठिकाणी RTI आहे आणि लोकसेवा अधिनियम आहे. ठीक आहे, हे स्पेशल जे या ठिकाणी मेन्सला तुम्हाला या ठिकाणी स्पेशल असे सब्जेक्ट आहेत किंवा एक्स्ट्रा टॉपिक आहे. परंतु जेव्हा आपण पूर्व परीक्षेचा अभ्यास करतो तेव्हा आपला मुख्य परीक्षेचा अभ्यास सुद्धा कव्हर होतो. तर एक्सेप्ट मराठी, इंग्लिश, पर्यावरण, तंत्रज्ञान आणि म्हणजे हे जे या ठिकाणी 5 घटक आहेत, हे 5 घटक जर सोडले तर बाकीचे राहिलेले जे घटक आहेत ते आपल्याला प्रिलियमला सुद्धा कव्हर होतात. ठीक आहे, तर हे झालं की याच्यामध्ये कोणकोणते विषय असतात. आता विषयाच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पूर्व परीक्षा आहे की जसं आपण पाहिलं की पूर्व परीक्षा मग ग्रुप बी ची असेल किंवा सी ची असेल, तर ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये काय आहे आपल्याला 100 प्रश्न असतील, 100 मार्कासाठी ही परीक्षा आहे आणि कालावधी किती आहे 1 तास म्हणजे 60 मिनिट आपल्याला या ठिकाणी इथं कालावधी आहे. म्हणजे साधारण या ठिकाणी 30 ते 36 सेकंद ओके, 30 ते 36 सेकंद मध्ये आपल्याला एक क्वेश्चन सोडवायचा असतो. ठीक आहे, तर यामध्ये अशा पद्धतीने हे 60 मार्कासाठी 60 क्वेश्चन म्हणजे 60 मिनिटासाठी आहे आणि याला निगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला तर निगेटिव्ह मार्किंग काय आहे 1/4 निगेटिव्ह आहे. 1/4 निगेटिव्ह आहे म्हणजे जर तुमचा एक क्वेश्चन जर चुकला तर जो क्वेश्चन प्लस मध्ये आहे किंवा जे मार्क प्लस मध्ये आलेले आहेत त्याच्यामधून या ठिकाणी मायनस होतील. ठीक आहे, म्हणजे 4 तुमचे जर क्वेश्चन चुकले तर एक आलेल्यापैकी एक क्वेश्चन एक मार्क तुमचा मायनस होणार, असे 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. आता यामध्ये प्रिलियम ओके, आता याबद्दल अभ्यासक्रमाचा सुद्धा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा यूट्यूबला अवेलेबल आहे. आज आपण या ठिकाणी प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, नियोजन कसं करायचं आहे याबद्दल बोलत आहोत. परंतु तरी सुद्धा या ठिकाणी एक ओव्हरलुक करू की सिलेबसमध्ये कोणकोणते या ठिकाणी आपल्याला घटक आहे, जे आपण ऑलरेडी 7 घटक पाहिलेले आहेत. ओके, त्यामध्ये एक तर आहे इतिहास आहे, भूगोल आहे, त्यानंतर काय आहे इकॉनॉमिक्स आहे. प्रिलियममध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, इकॉनॉमिक्स आहे, त्यानंतर करंट अफेअर्स आहे, त्यानंतर पॉलिटी राज्यशास्त्र आहे, विज्ञान आहे, अंकगणित आहे आणि बुद्धिमापन ओके, मॅथ आणि रिजनिंग आहे. असे या ठिकाणी ह्या दोघांचं एकत्र केलं तर 7 टॉपिक होतात. 7 टॉपिक आपल्याला कशाला आहेत प्रिलियमला आहेत आणि 100 मार्कासाठी ही पूर्व परीक्षा असते, त्यामध्ये आपल्याला 60 मिनिटांमध्ये हे प्रश्न सोडवायचे असतात. तर हे झालं प्रिलियमच्या बाबतीत. आता मेन्सच्या दृष्टिकोनातून विचार केला आपण तर पेपर फर्स्ट जो आहे तो 200 गुणांसाठी आहे, पेपर सेकंड जो आहे तो 200 गुणांसाठी आहे. असं 400 मार्काचा हा पेपर आहे. त्यामध्ये 50 क्वेश्चन मराठीचे असतील, 50 क्वेश्चन इंग्लिशचे असतील, असा हा पेपर फर्स्ट आहे. ठीक आहे, तर यामध्ये 100 + 100 200 झालं आणि दुसरा जो या ठिकाणी पेपर आहे तो आहे सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी. यामध्ये 100 क्वेश्चन आणि याच्यामध्ये 2 मार्काला एक म्हणजे 200. आता ह्या दोघांनाही दोन्ही पेपरला आपला टायमिंग जो आहे तो किती आहे 1-1 तासाचा आपल्याला इथं टायमिंग असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे अभ्यासक्रमाच्या बाबतीत जर पाहिलं म्हणजे आपण याच्यावर डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, जस्ट आपण ओव्हरलुक करतोय आणि शेवटच्या फेजमध्ये आपण प्लॅनिंग कशी करायची आहे, काय केलं पाहिजे याच्यावर सुद्धा डिस्कशन करत आहोत किंवा करणार आहोत. ठीक आहे, आता यामध्ये अभ्यासक्रमाच्या बाबतीत जर पाहिलं तर मराठी इंग्रजी आहे, ज्यामध्ये आपल्याला व्याकरण आहे, त्याचबरोबर काय आहे की पॅसेज असतो, त्यानंतर आपल्याला शब्दार्थ असतात, दोन्ही मराठी असू द्या इंग्लिश असू द्या. त्यानंतर GS मध्ये आपल्याला बुद्धिमापन चाचणी आहे, त्यानंतर काय आहे चालू घडामोडी आहेत, अंकगणित आणि सांख्यिकी आहे ओके, स्टॅटिस्टिक्स आहे. त्यानंतर आपल्याला RTI आहे आणि या ठिकाणी लोकसेवा अधिनियम आहे. हे 2 ऍक्ट किंवा कायदे आपल्याला मेन्सला आहेत. त्यानंतर मेन्सला पॉलिटी आहे, नंतर या ठिकाणी जिओग्राफी आहे, त्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा काय आहे पर्यावरण आहे, त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे. तर एक्स्ट्रा आपल्याला टेक्नॉलॉजी आहे जो प्रिलियमला फक्त सायन्स आहे. त्यानंतर आपल्याला इकॉनॉमिक्स आहे आणि इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी पर्टिक्युलर असे की सिलेबस दिलेला आहे, या सिलेबसच्या बाहेर काही विचारलं जात नाही. त्यामुळं इकॉनॉमिक्स आहे, त्याचबरोबर इकॉनॉमिक्समध्ये नियोजन विकास या ठिकाणी या बाबतीमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातील. अशा पद्धतीनं 8 टॉपिक जे आहेत हे आपल्याला काय आहेत ते याच्यामध्ये मेन्सला आहेत. ठीक आहे, आता यामध्ये आपण आपल्या मेन प्रश्नाकडे येऊ, तो म्हणजे काय आहे की अभ्यासाला सुरुवात कशी करायची आहे. अनेक विद्यार्थी आहेत की जे जस्ट पास आउट झालेले आहेत 2025 मध्ये आणि ते प्लॅनिंग करत आहेत की आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची आहे, किंवा जे विद्यार्थी 2026 मध्ये
अपियर आहेत 2026 ते सुद्धा या ठिकाणी प्लॅनिंग करू शकतात, ते सुद्धा आत्तापासून अभ्यास करू शकतात. कारण परीक्षा होणार आहे यामध्ये जूनमध्ये आणि जुलैमध्ये. त्यामुळं तुम्ही सुद्धा या परीक्षेसाठी चांगल्या पद्धतीने अपियर होऊ शकता, चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन करू शकता. त्याचबरोबर तुमच्या कॉलेजचं प्रिपरेशन करत असताना सुद्धा तुम्हाला या परीक्षेसाठी सुद्धा काय आहे आपल्याला तयार होता येतं. आता सुरुवात करत असताना बेसिक काही गोष्टी आहेत बघा, बेसिक फंडामेंटल ज्या बाबी आहेत ते तुम्ही लक्षात घ्या, कारण परीक्षेची नीड आहे. ओके, उगाच काहीतरी मोटिवेशन देऊन किंवा तुम्हाला या ठिकाणी काही आलतू फालतू रील पाहून किंवा या ठिकाणी जोक करून ही परीक्षा क्रॅक करता येणार नाही. ओके, त्यामुळं या परीक्षेसाठी काय आहे सिन्सिअरिटी लागते. ओके, सिरियसनेस लागतो, डिसिप्लिन लागते. तुम्हाला या ठिकाणी डिसिप्लिनमध्ये राहावं लागणार आहे. ॲटलिस्ट 1 वर्ष तरी स्वतःचा प्लॅन तयार करा, म्हणजे 1.5 वर्ष साधारण 1 ते 1.5 वर्ष. आपण 1.5 वर्ष का म्हणतोय, कारण ही सगळी प्रोसेस जी आहे ही संपणार आहे एप्रिल 2027ला. म्हणजे तुम्ही 1.5 वर्षाचा जो प्लॅनिंग आहे ते करणं गरजेचं आहे. जर तुम्ही 1.5 वर्ष डिसिप्लिनमध्ये राहिला, स्वतःला डिसिप्लिनमध्ये ठेवलं, तर निश्चित या ठिकाणी तुम्हाला पोस्ट ही मिळू शकते. आता यासाठी काय आहे की सुरुवात करत असताना अभ्यासाला सुरुवात कशी करायची आहे, तर आपल्याला सुरुवात करत असताना कुठल्याही परीक्षेचा पहिला जो भाग आहे किंवा या ठिकाणी पहिला माइलस्टोन जो आहे तो म्हणजे काय आहे अभ्यासक्रम असतो. ठीक आहे, तर सिलेबस आहे. तर तुम्ही सिलेबस पूर्णतः पाहायचा आहे. इव्हन ह्या सिलेबसची PDF आपण आपल्या टेलिग्रामवर टाकलेली आहे. त्या ठिकाणाहून तुम्ही ते डाउनलोड करा आणि प्रिंट आउट काढून ठेवा. ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करताय त्या ठिकाणी तुम्ही ती फ्रेम करा किंवा स्टिक करा आणि त्यामध्ये प्रत्येक शब्द जो आहे हा तुम्हाला पाठ असला पाहिजे. सिलेबस सिंपल आहे, छोटा सिलेबस आहे. ओके, ॲटलिस्ट तो स्वतः सिलेबस जो आहे तो तरी पाठ करा. तर पहिली गोष्ट आहे, पहिली स्टेप काय आहे या ठिकाणी, ही आहे स्टेप फर्स्ट. तुम्हाला सिलेबस माहीत असला पाहिजे. ओके, म्हणजे ती ग्रुप बी असू द्या नाही तर सी असू द्या. आता बी आणि सी दोन्हीचाही सिलेबस काय आहे सेमच आहे. फक्त काय आहे तर मेन्समध्ये काही स्ट्रक्चरल चेंजेस आहेत, प्रीमध्ये काही स्ट्रक्चरल चेंजेस आहेत. चेंजेस काय आहे त्यामध्ये फक्त क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये चेंज असणार आहे. सिलेबस सेम आहे. त्यामुळं आपण बीचा अभ्यास केला म्हणजे त्या ठिकाणी ऑटोमॅटिक काय आहे आपण सीचा अभ्यास केला. आपण बी साठी प्रिपेअर झालात म्हणजे सी साठी प्रिपेअर झालात. ठीक आहे, त्यामध्ये पहिली गोष्ट आहे या ह्याच्यामध्ये तुम्हाला सिलेबस, प्रीचा सिलेबस काय आहे, मेन्सचा सिलेबस काय आहे, अगदी डिटेलमध्ये तुम्ही तो पाठ करणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर यामध्ये आता हा सिलेबस तुम्हाला समजलेला आहे, तुम्ही समजून घेतलाय, वाचून घेतलं, पाठ केलेला आहे. त्यानंतर काय करायचं आहे, दुसरी स्टेप जे आहे, ओके, दुसरी स्टेप काय आहे यामध्ये सेकंड स्टेप जे आहे ते म्हणजे PYQs, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन. मग त्यामध्ये प्रिलियमचे क्वेश्चन असतील ॲज वेल ॲज मेन्सचे क्वेश्चन असतील, हे पहा. ठीक आहे, तर यासाठी कुठल्याही प्रकाशनचं तुम्ही जे मार्केटमध्ये पुस्तक अवेलेबल आहे ते घेऊ शकता. त्याचबरोबर आयोगाच्या ॲटलिस्ट 5 ते 10 वर्षाचे जे पेपर्स आहेत ओरिजिनल पेपर त्याची प्रिंटआउट काढा. आता ही PDF जे आहे आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर फ्रीली अवेलेबल आहे, त्याचबरोबर टेलिग्रामवर सुद्धा ते अवेलेबल आहे. तर ती ओरिजिनल प्रिंट काढा, कारण प्रिलियमचे 5 पेपरची प्रिंट करा, मेन्सच्या 5 वर्षाच्या पेपरची प्रिंट काढा. ठीक आहे, याचं एक बुकलेट तयार करा. प्रिलियमचा अलग आहे, मेन्सचा अलग आहे आणि ते क्वेश्चन पहा एकदा. त्याची आन्सर की सुद्धा आपण सोबत दिलेली आहे, जे आयोगाची ऑथेंटिक आन्सर की आहे. आता हे पेपर आयोगाच्या पॅटर्नमध्ये जर पाहिलं तर आपल्या डोक्यामध्ये काय आहे एक फ्रेम तयार होते. अरे की आयोगाचा क्वेश्चन कशा पद्धतीनं तयार केला जातो, तर आपल्याला फक्त क्वेश्चनची फ्रेमिंग समजून घ्यायची आहे. आता क्वेश्चनची फ्रेमिंग समजून घेणं म्हणजे काय आहे, तर आयोगाने जे विचारलेले क्वेश्चन आहे, तर मग प्रिलियम असू द्या मेन्स असू द्या, त्यामध्ये एखादा क्वेश्चन काय आहे 1 लाइनर असतो, बरोबर, एक क्वेश्चन जो आहे 2 लाइनर असतो, एखादा क्वेश्चन 3 लाइनर असतो, एखादा क्वेश्चन 4 लाइनर असतो, काही क्वेश्चन असर्शन रिझनिंगचे असतात. ओके, कारण विधाने असतात, त्याचबरोबर जोड्या लावा पण आपल्याला प्रश्न असतो. तर हे जे आहे द टाइप्स ऑफ क्वेश्चन, म्हणजे क्वेश्चनचे प्रकार कोणते आहेत हे आधी समजून घ्या. म्हणजे तुम्हाला फक्त क्वेश्चनचे प्रकार समजून घ्यायचे आहे. तुम्हाला लागलीच उत्तर येईल बिलकुल अपेक्षा नाही, किंवा तुम्ही स्वतःकडून सुद्धा बिलकुल अपेक्षा करू नये की लागलीच प्रश्नाचं उत्तर येणार आहे. कारण तुम्ही जोपर्यंत अभ्यास करणार नाही, प्रिपरेशन करणार नाही, तोपर्यंत त्याचं उत्तर येणार नाही. फक्त हे कशासाठी पाहायचं आहे, तर आपल्याला सुरुवात करत असताना आपल्याला कशा पद्धतीने आपली स्वतःची स्ट्रॅटेजी असली पाहिजे, आयोग नेमकं कशा पद्धतीने आपल्याला ट्रॅप करतं, या सर्वसाधारण गोष्टी तुम्हाला समजणं गरजेच्या आहे. त्यामुळे सेकंड स्टेप आहे PYQs. थर्ड स्टेप जी आहे, ओके, स्टेप 3 जी आहे ती काय आहे, स्टेट बोर्ड आहे.
ठीक आहे. आता स्टेट बोर्डमध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी सगळेच काही स्टेट बोर्ड वाचायचे नाही, परंतु महत्त्वाचे जे सब्जेक्ट आहे, जसं एक्झाम्पलमध्ये महत्त्वाचा सब्जेक्ट आहे इकॉनॉमिक्स आहे, 11वी-12वीचं मस्ट. ओके, आयोगाने अनेक वेळा 11वी-12वीच्या पुस्तकातून प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळं 11वी-12वीचं जे पेपर आहे किंवा 11वी-12वीचं जे पुस्तक आहे ते जरूर वाचा. ठीक आहे. तर हे झालं इकॉनॉमिक्स. दुसरं सायन्स आहे, सगळ्यात उत्कृष्ट पुस्तक. तर हे 6वी पासून ते 10वी पर्यंतचे पुस्तक वाचा. हे जर पुस्तक वाचले तर कोणत्याही पुस्तक XYZ मधल्या मार्केटच्या पुस्तकाची गरज नाही. इवन आपण स्पेशल बुक लिस्टवर म्हणजे कंबाईनच्या बुक लिस्टवर, प्री आणि मेन्सच्या बुक लिस्टवर एक व्हिडिओ आपण तयार करू, त्यामध्ये आपण डिटेलमध्ये बोलू. ओके. आता यामध्ये सायन्स याच्या व्यतिरिक्त काही करायची गरज नाही, कुठल्याही या ठिकाणी व्यक्तीचं पुस्तक घ्यायची गरज पडणार नाही, एवढं चांगलं सायन्स. जिओग्राफी या ठिकाणी 6वी पासून ते 10वी पर्यंत जिओग्राफी करा. अगदी बेसिक संकल्पना आहे, सिंपल गोष्टी आहेत जे आपल्याला आयोग विचारत असतं. आणि महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये काय आहे तर आपल्याला या ठिकाणी सौदी आहे. ठीक आहे. तर स्टेट बोर्डमध्ये जिओग्राफी करायचं आहे आणि त्यानंतर हिस्ट्री करायचं आहे. हिस्ट्रीमध्ये 8वीचं पुस्तक आणि 11वीचं ओल्ड जे पुस्तक आहे हे 2 करायचे आहे. ठीक आहे. तर हे झालं इकॉनॉमिक्स, सायन्स, जिओग्राफी, हिस्ट्री. पॉलिटी करायची गरज नाही. तर या ठिकाणी हे 4 जे आहे स्टेट बोर्ड वाचणं गरजेचे आहेत, अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे. रनिंग नोट्स काढता आल्या तर सर्वोत्तम, नाही काढता आल्या तर पुस्तकावरच अंडरलाईन करा, व्यवस्थित या ठिकाणी त्याला अंडरलाईन करा, किंवा रेड पेन असेल, ब्लू पेन असेल तर अंडरलाईन करून तुम्ही हे वाचू शकता. हे झालं स्टेट बोर्ड. ठीक आहे. तिसरे. आणि त्यानंतर सोबतच या ठिकाणी डेली सगळ्यात महत्त्वाचं. ओके, डेली जसं आपल्याला या ठिकाणी जेवण करत असताना काहीतरी गोड लागतं शेवटी, तर इथंच दररोज तुम्हाला काय आहे न्यूजपेपर वाचायचंच आहे. ओके. टेलिग्राम अनेक चॅनल आहेत, टेलिग्रामवर तुम्हाला दररोज न्यूज मिळतात, परंतु ते काय आहे शॉर्टकट्स आहे. तर या ठिकाणी दररोज तुम्ही जर नूडल्स खाल्ले, दररोज जर या ठिकाणी चायनीज फूड खाल्लं तर या ठिकाणी ते पचन होत नाही. मुद्दा आहे तुम्हाला हेल्दी डाईट करणं गरजेचं आहे. तर यासाठी आहे की तुमच्या मेंदूसाठी या ठिकाणी हे डाईट आहे मेंदूसाठी. ओके. तर मेंदूसाठी काय आहे की दररोज ओके लोकसत्ता वाचणं गरजेचं आहे. ॲटलिस्ट या ठिकाणी 30 मिनिट ते 1 तास तरी जरूर वाचा. 30 मिनिट किंवा 1 तास जरूर वाचा. ओके. कारण काय आहे तर तुम्ही अपडेट राहता आणि आपला मेंदू काय आहे जर ती गोष्ट म्हणजे या ठिकाणी जर जेव्हा घडली तेव्हा जर आपण वाचली तर ती लॉंग टर्म मेमरीमध्ये जाते. अदरवाईज काय आहे कुठलं ते XYZ कुठलं तरी वार्षिकी येणार किंवा एखादं तुम्ही मॅगझिन घेणार, जी गोष्ट या ठिकाणी शिळी झालेली आहे, 1 महिन्यापूर्वी झालेली गोष्ट आहे, ती जर तुम्ही आज वाचली तर युजलेस आहे, ती शॉर्ट टर्म मेमरीमध्ये राहते. त्यामुळे आपल्याला रिपीटेडली तेच वाचावं लागतं. त्यासाठी लॉंग टर्मसाठी काय आहे न्यूजपेपर वाचा. सोबत जर शक्य झालं तर नोट्स सुद्धा काढा. ओके. रनिंग नोट्स काढा. ओके. एक रफही करा, रनिंग नोट्स काढा, जे तुम्हाला समजतंय ते. ठीक आहे. आणि हे कसं ठीक आहे मागच्या 2 वर्षाचे हे करंट अफेअर्सचे जे काही क्वेश्चन आहेत प्रिलियम आणि मेन्सचे, ठीक आहे कंबाईनचे, ते प्रिलियम आणि मेन्सचे क्वेश्चन पाहायचे, त्यानुसार त्याचा या ठिकाणी पॅटर्न समजून घ्यायचा की प्रश्न कशावर विचारले जातात. एखादा अवॉर्ड आहे, नोबेल प्राईज आहे, किंवा या ठिकाणी की आपल्या देशामधले असणारे भारतरत्न असेल किंवा खेळाच्या संदर्भात असलेला अर्जुन पुरस्कार असेल, तर हे जे आहेत किंवा एखादा फिल्मच्या संदर्भात असेल तर हे जे पुरस्कार आहेत किंवा या ठिकाणी ह्या घटना ज्या आहेत ह्या करंटच्या रिलेटेड असतात. म्हणजे तुम्हाला PYQ मधून काय आयडिया येणार आहे तर या ठिकाणी हाऊ टू टॅकल दी एक्झाम किंवा या ठिकाणी हाऊ टू स्टडी, म्हणजे आपल्याला नेमकं कशाचा अभ्यास करायचा आहे. ओके. आणि या ह्याच्यामध्ये अभ्यास करत असताना ह्याचा रोल, ह्या PYQचा रोल हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. ठीक आहे. तर त्यामुळं PYQ वाचल्यानंतर, सिलेबस वाचल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक समजतं की अरे की आपल्याला न्यूजपेपरमध्ये कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जसं आता सध्या अरवली रेंजेसचा इश्यू चालू आहे, दिल्ली पोल्युशनचा इश्यू चालू आहे. मग आपल्याला अरवली रेंजेसवर किंवा या ठिकाणी अरवलीच्या पर्वत रांगा आहेत, तर ह्या ज्या आहेत या ठिकाणी ओल्डेस्ट माउंटेन्स आहेत, बरोबर. मग यावर काय आहे आपल्याला डेफिनेटली प्रश्न विचारला जाईल. त्यामुळं आपल्या हा सिलेबसचा भाग आहे, जिओग्राफीचा भाग आहे. ठीक आहे. तुम्ही त्या संदर्भात आलेलं जर आर्टिकल वाचलं किंवा एखादा सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे ते जर वाचलं आणि ते जर परीक्षेला आलं तर आपल्याला क्लिक होतं. त्यामुळं रिमेंबर दररोज आपल्याला न्यूजपेपर वाचायचा आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आपल्याला नोट्स तयार करायच्यात, कारण स्वतःच्या नोट्स, कारण आपल्याकडे भरपूर टाइम आहे. ओके. तर आपल्याकडे व्यवस्थित टाइम आहे 2026 साठी. आपल्याला रनिंग नोट्स काढणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काढलेल्या नोट्स त्याचं रिव्हिजन सुद्धा करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही एक विषय घ्या किंवा 2 विषय घ्या, मंडे पासून सॅटर्डे पर्यंत अभ्यास करा आणि एव्हरी सॅटर्डेला या ठिकाणी अभ्यास झाल्यानंतर म्हणजे ओके एव्हरी सॅटर्डेला काय आहे संध्याकाळी रिवाईज करा आणि नंतर तुम्ही संडेला स्पेशल रिव्हिजन करा. म्हणजे तसं पाहिलं तर डेली ओके डेली ॲट म्हणजे या ठिकाणी डेली
तुम्ही संध्याकाळी समजा 10ला झोपत असाल किंवा 11 झोपत असाल, तो झोपायच्या अगोदर जे डेली तुम्ही अभ्यास केलेला आहे, जे प्रिपरेशन केलेलं आहे, त्याचं रिव्हिजन करणं गरजेचं आहे, त्याचा रिकॉल करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर रिव्हिजन केलं तर ते रिकॉल होतं, ओके, आणि ते लॉंग टर्म मेमरीमध्ये जातं. त्यामुळं दररोज अभ्यास, दररोज रिव्हिजन, त्याचबरोबर वीकली अभ्यास, वीकली रिव्हिजन, ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला संडेला काय आहे, प्लस एखादी टेस्ट सुद्धा सोडवायची आहे. मग तुम्ही आधी आयोगाचे पेपर सोडवा किंवा कुठलेही प्रॅक्टिस पेपर सोडवा किंवा आपले डायरेक्शन अकॅडमीचे सुद्धा पेपर्स अवेलेबल असतात. तर याच्यामध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्रामला सुद्धा आहेत किंवा ॲपवर सुद्धा फ्रीली अवेलेबल आहेत. तर ते पेपर सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर या पद्धतीनं तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची आहे. आता महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर मग कोणत्या विषयाचा अभ्यास जो आहे तो आधी करायला पाहिजे, ओके. असं अनेक जणांच्या मनामध्ये काय असते, शंका असते की नेमका अभ्यासाला सुरुवात कोणत्या सब्जेक्टपासून करायची आहे, ठीक आहे. आपण आपल्या मेन टॉपिककडे येणारच आहोत, तो म्हणजे प्लॅनिंग, की आपल्याला किती दिवस आहे 2026 साठी. पण यामध्ये की अभ्यासाला सुरुवात करत असताना कोणत्या विषयाने करायची, तर सर्वात महत्त्वाचा आहे विषय पॉलिटी, ओके. पॉलिटीनं सुरुवात करा. त्यानंतर इकॉनॉमिक्स आहे जे 15 मार्कासाठी आहे. थर्ड जे आहे सायन्स आहे, सायन्स सुद्धा खूप सोपं आहे, ओके. मग हे जे आहेत हे या ठिकाणी कोर एरिया आहे जे 45 मार्कासाठी आहे, ठीक आहे, 45 मार्कासाठी. त्यानंतर तुम्हाला प्रायोरिटीने काय आहे, याच्यामध्ये हिस्ट्री आहे, त्यानंतर जॉग्राफी आहे आणि त्यानंतर करंट अफेअर्स आणि मॅथ रिजनिंग. आता करंट अफेअर्स आणि मॅथ रिजनिंग, ओके, इथं पॉईंट महत्त्वाचा लिहून घ्या की यामध्ये करंट अफेअर्स जे आहे, ओके, करंट अफेअर्स अँड मॅथ अँड रिजनिंग हे जे आहे ह्याचा अभ्यास तुम्हाला काय करायचा आहे, डेली करायचा आहे, ओके, डेली. म्हणजे मॅथ रिजनिंग ॲटलिस्ट तुम्हाला 2 तास किंवा या ठिकाणी 1.5 तास तरी करायचं आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये 2 तास ते 1.5 तास मॅथ रिजनिंग करायचंच आहे, कारण आपल्याला 20 क्वेश्चन असतात, ठीक आहे. त्यामुळं हे क्रुशियल आहे, आपल्याला मॅथ रिजनिंग करायचंच आहे. आणि करंट अफेअर्स जे न्यूजपेपर आपण वाचतोय, ते दररोज न्यूजपेपर वाचतोय, तर ते करंट अफेअर आपलं ऑटोमॅटिक काय होणार आहे, कव्हर होणार आहे. तर यामध्ये प्रायोरिटीने करा पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स. मग आता हे जे विषय आहेत ते तुम्ही डेली याच्यामध्ये डेली एक सब्जेक्ट ठेवू शकता किंवा या ठिकाणी 2 सब्जेक्ट तुम्ही घेऊ शकता, 1 किंवा 2, ओके, याच्या व्यतिरिक्त नाही, ठीक आहे. आणि कंपल्सरी म्हणजे 1 किंवा 2 सब्जेक्ट घ्या आणि कंपल्सरी काय आहे, या ठिकाणी करंट अफेअर्स आहे आणि करंट अफेअर्स लोकसत्तामधून आहे आणि या ह्याच्यामध्ये मॅथ रिजनिंग जे आहे 1.5 ते 2 तास आपल्याला सॉल्व्ह करायचंच आहे, ठीक आहे. अगदी बेसिक पासून मॅथ करा, ओके, बेसिक पासून. म्हणजे या ठिकाणी जो बॉडमसचा रूल आहे, ओके, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ह्या सगळ्या याच्यापासून सुरुवात करा, पाडेपाठ करा. तर कारण तुम्ही प्रिपरेशन करताय तर अगदी या ठिकाणी तयारी काय आहे की चोख करा, म्हणजे तयारी एकदम व्यवस्थित करणं गरजेची आहे. त्यानंतर अभ्यासाला किती वेळ द्यावा किंवा या ठिकाणी किती वेळ अभ्यास करावा. आता तसं पाहिलं तर या ठिकाणी की आपल्याला अभ्यास जो आहे तो ॲटलिस्ट याच्यामध्ये 9 ते 10 तास अभ्यास करणं गरजेचं आहे. आता आपण या टाईमलाईनवर म्हणजे 2026ची टाईमलाईन आपल्याकडे आहे. तर 2026 मध्ये कंबाईन ग्रुप बी ची पूर्वपरीक्षा जी आहे ती 14 जूनला आहे. कंबाईन सी ची पूर्वपरीक्षा आहे ती या ठिकाणी 5 डिसेंबरला आहे आणि मेन्स जी आहे या ठिकाणी मेन्स बी ची 12 जुलै आणि ही या ठिकाणी 12 ह्याच्यामध्ये सॉरी ह्याच्यामध्ये ही कंबाईन सी, ओके, कंबाईन बी ची जी आहे 14 जूनला आहे आणि कंबाईन सी जे आहे ह्याची जी प्री आहे ती 12 जुलैला आहे. म्हणजे 14 जून 12 जुलै हे कंबाईन बी आणि सी चे पूर्वपरीक्षा आहे. त्यानंतर मेन्स आहे, कंबाईन बी ची मेन्स असेल, कंबाईन सी ची मेन्स असेल, ठीक आहे. सीचं बीला कधीची आहे 5 डिसेंबरला बी आहे आणि सी कधी आहे 13 डिसेंबरला सी आहे, ठीक आहे. तर यामध्ये याचं जर प्लॅनिंग आपण पाहिलं तर दररोज आपण ॲटलिस्ट या ठिकाणी 9 ते 10 तास अभ्यास केला पाहिजे. आता प्लॅनिंग महत्त्वाची आहे, नियोजन महत्त्वाचं आहे. त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी आपण असं समजू की आपल्याला आज 1 जानेवारी आहे, 1 जानेवारीपासून तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली. मग आपल्याकडे जानेवारीपासून जर पाहिलं तर आपल्याकडे काय आहे, यामध्ये आपल्याकडे आहेत 5 महिने, ओके. जानेवारीपासून आपल्याकडे आहेत 5 महिने. आता या 5 महिन्यापैकी, ओके, 5 महिन्यापैकी आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये हा एक जो महिना आहे, ओके, जानेवारी महिना. आता हे जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर इथं जे आपल्याला 2 लँग्वेज आहेत, ओके, मराठी आहे आणि इंग्लिश आहे, मेन्स, ओके, मराठी आणि इंग्लिश आहे. यापैकी कुठलीही तरी एक लँग्वेज, ओके, मराठीमध्ये मराठी असू द्या किंवा या ठिकाणी इंग्लिश असू द्या, ठीक आहे, मराठी किंवा इंग्लिश यापैकी एक लँग्वेज तुम्हाला या ठिकाणी इथं कंप्लीट करायची
आहे. ठीक आहे, एक लँग्वेज म्हणजे तुम्ही एका महिन्यामध्ये जेवढं होईल तेवढं. ओके, म्हणजे ॲटलिस्ट एक लँग्वेज, मग ती मराठीचा असू द्या किंवा इंग्लिश असू द्या, कोणतीही एक लँग्वेज, 2 करण्याचा प्रयत्न करू नका, कारण दोन्हीही लँग्वेज होणार नाही. ठीक आहे, सोपी आहे, मराठी आहे, आधी करा. यासाठी जे उत्कृष्ट पुस्तक आहे ते म्हणजे मोरावळंबे आहे. ठीक आहे, दररोज या ठिकाणी शब्दार्थ करा, त्या पद्धतीने प्लॅनिंग करा, म्हणजे एक महिन्यामध्ये तुम्ही मराठी जो आहे हा कंप्लीट करू शकता. जस्ट तुम्ही वाचून काढा. ओके, वाचून काढा, रिवाइज करा. ठीक आहे, शॉर्ट नोट्स तयार करण्याचा प्रयत्न करा. एक महिना तुमच्याकडे टाइम आहे आणि हे करत असताना तुम्ही काय आहे ते या ठिकाणी जे GS चे सब्जेक्ट आहे यामध्ये तुम्हाला सोपा वाटणारा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे पॉलिटी घ्यायचा आहे. ठीक आहे, म्हणजे अर्धा वेळ जो आहे म्हणजे या ठिकाणी ह्या 9 ते 10 तासापैकी कमीत कमी 5 ते 6 तास, ओके, 6 तास तुम्ही काय करायचं आहे, मराठी करायचं आहे. डेली 6 तास मराठी करायचं आहे आणि राहिलेल्या या ह्याच्यामध्ये 4 तासामध्ये तुम्हाला पॉलिटी करायचं आहे. ओके, पॉलिटी तुम्ही 3 तास करा. 1 तास या ठिकाणी काय आहे किंवा की सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये 1 तास तुम्ही मॅथ रिजनिंग करा. ठीक आहे, आणि करंट अफेअर्स तर तुम्हाला अर्धा तास करायचंच आहे, न्यूजपेपर वाचायचा आहे. अशा पद्धतीने नियोजन करणं गरजेचं आहे, कारण परीक्षा जी आहे ती या ठिकाणी 14 जूनला आहे किंवा 12 जुलैला आहे. आता यामध्ये हे झालं मेन्सचा अँगल. ठीक आहे, आता ह्याचा फायदा काय होणार आहे, कारण तुम्ही जर आता मेन्सचा एखादा सब्जेक्ट, ओके, एकच सब्जेक्ट, ओके, मराठी करा किंवा इंग्लिश करा, ठीक आहे, 2 होणार नाही. एक सब्जेक्ट जर तुम्ही स्ट्रॉंग करून ठेवला तर काय होणार आहे की जेव्हा आपली प्रिलियम होईल त्यानंतर आपल्याकडे काय आहे, साधारण 4.5 महिन्याचा कालावधी आहे. या 4.5 महिन्यामध्ये तुम्ही मराठी जो आहे ऑलरेडी केलेला आहे, जस्ट रिवाइज करायचा आहे, बरोबर, आणि इंग्लिश जे आहे ते या ठिकाणी 5 महिने म्हणजे 4.5 महिने म्हणजे खूप मोठा टाइम आहे. ठीक आहे, 4.5 महिने तुमच्याकडे आहे, 4.5 महिन्यामध्ये डेफिनेटली इंग्लिश इथं कव्हर होतो. ठीक आहे, तर यामध्ये आता प्रिलियमकडे आपण येऊ की जानेवारीमध्ये तुम्ही मेन्सचं प्रिपरेशन केलं प्लस या ठिकाणी GSचा पॉलिटी कव्हर केला. ठीक आहे, त्यानंतर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हे 4 महिने जे आहेत ना फक्त आणि फक्त पूर्व परीक्षेला द्या. ओनली प्रिलियम. ओके, ओनली प्रिलियम. प्रिलियमचे जे 7 टॉपिक आहे ते ह्या फक्त प्रिलियमसाठी, कारण 4 महिने तुम्हाला लागणार आहेत. तुम्ही नवीन असू द्या नाही ते एक वेळेस अटेम्प्ट दिलेला असू द्या, 2 वेळेस अटेम्प्ट दिलेले असू द्या तरी सुद्धा, कारण यामध्ये पूर्व परीक्षेचा जो कट ऑफ आहे तो या ठिकाणी गेल्या वर्षीचा जर पाहिलं 62 62.5 आहे. म्हणजे तुमचं टार्गेट जे आहे ते या ठिकाणी किती असलं पाहिजे, 65 ते 70 आपलं टार्गेट असलं पाहिजे. मग ह्या 65 ते 70 साठी आपल्याला 4 महिने तरी या ह्याच्यामध्ये काय आहे 4 ते 4.5 महिने आपल्याला भेटणार आहे. हे 4.5 महिने प्युअर तुम्हाला प्रिलियमलाच द्यावा लागणार आहे. ठीक आहे, पूर्व परीक्षेचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची लँग्वेज मिक्स करायची नाही किंवा मेन्समधले टॉपिक सुद्धा मिक्स करायचे नाही. ठीक आहे, जे काही तुम्हाला करायचं आहे ते 1 महिना बाकी आहे. 1 जानेवारीपासून न्यू इयरचं तुम्ही स्टार्ट करा आणि एका महिन्यामध्ये जेवढा मराठी होईल, ओके, शक्य असेल तर सगळा मराठी कव्हर करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचबरोबर पॉलिटी करण्याचा प्रयत्न करा जेवढं शक्य असेल तेवढं. त्यानंतर फेब्रुवारी म्हणजे 1 फेब्रुवारी जसा अर्थसंकल्प सादर केला होता ना 1 फेब्रुवारीला, तेव्हापासून ते या ठिकाणी की 1 जून पर्यंत, 1 जून पासून म्हणजे 1 2 3 4 4 महिन्यामध्ये संपूर्ण प्रिलियमचा सिलेबस, ओके, दररोज अभ्यास करणे, त्याचबरोबर संध्याकाळी रिव्हिजन करणे, वीकली अभ्यास, वीकली रिव्हिजन प्लस टेस्ट, अशा प्रकारचा फॉर्मॅट तुम्ही तयार करणं गरजेचं आहे. हे जर केला तर तुम्ही 1 जूनला जरी परीक्षा असली तरी सुद्धा या ठिकाणी ती परीक्षा तुम्हाला चांगल्या मार्कानं म्हणजे 65 प्लस मार्क मिळवता येतात, जरी तुम्ही आत्ता सुरुवात केली असेल ABCDला तरी सुद्धा. ठीक आहे, कारण हा प्लॅन जो विद्यार्थी 2026 मध्ये अपियर आहे, जस्ट 2025 मध्ये पास झालाय किंवा 1 वर्ष झालं 2 वर्ष झालं अभ्यास करतो, या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. ओके, अशा पद्धतीनं प्लॅनिंग करा, प्रिलियम करा. या ठिकाणी हे 4 महिने, 1 महिना सुरुवातीचा आपण बघितलं जानेवारी. मेन्स करा, एक विषय या ठिकाणी कुठलाही घ्या, मराठी घ्या अदरवाईज इंग्लिश घ्या, जे तुम्हाला आवडतो, जो सोपा वाटतो तो घ्या, अवघड घेऊ नका. ओके, त्यानंतर यामध्ये प्रिलियम झाली, त्यानंतर आपल्याकडं मेन्सचा 4.5 महिन्याचा कालावधी आहे. या 4.5 महिन्यामध्ये तुम्हाला मेन्स करायची आहे. ओके, कारण डिसेंबरला आहे मेन्स. ठीक आहे, त्यामध्ये या 4.5 महिन्यामध्ये म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर म्हणजे आपल्याला भरपूर टाइम मिळतो. 4.5 महिने आपल्याकडे टाइम आहे. फुल्ली डिवोटेड आपल्याला फक्त मेन्स करायची आहे. 2 मराठी, इंग्रजी या ठिकाणी लँग्वेजचे पेपर आणि त्यानंतर GS. तर अशा पद्धतीनं जर प्लॅनिंग केलं तर डेफिनेटली आपल्याला जी पोस्ट पाहिजे, समजा PSI असेल, STI असेल, ASO असेल किंवा या ठिकाणी टॅक्स असेल, ओके, ते आज कुठलीही पोस्ट आपल्याला मिळवता येते. हे झालं महत्त्वाचं नियोजन. त्यानंतर
हे शेवटी जेव्हा आपण परीक्षा देत असतो, परीक्षेच्या वातावरण म्हणजे ह्याच्यामध्ये आपण एक्झाम हॉलमध्ये असतो तेव्हा किंवा त्याच्या अगोदर आपली जेव्हा एक्झाम आहे, जसं एक्झाम्पलमध्ये आपली एक्झाम कधी आहे 14 जूनला आहे. मग 14 जूनचं प्लॅनिंग आपण आधीच करणं गरजेचं आहे. ओके, हे प्लॅनिंग कशाच्या आधारावर, या ठिकाणी तुम्ही टेस्ट पेपर सॉल्व्ह करणं गरजेचं आहे, त्याचबरोबर PYQ सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. या आधारावर तुमची काय होणार आहे, या आधारावर तुमची प्लॅनिंग तयार होणार आहे. ओके, प्लॅनिंग कशाची, हाऊ टू टॅकल. ओके, तुम्हाला या ठिकाणी एन्झायटी असते किंवा आपण परीक्षेमध्ये काय आहे खूप गोंधळून जातो, तर हे जे आहे हे नियोजन आपल्याला करता येतं. त्या आधारावर आपण प्री डिसाइडेड अटेम्प्ट तयार करतो की आपला अटेम्प्ट किती आहे. अटेम्प्ट ॲटलिस्ट या ठिकाणी 85 to 90 असलाच पाहिजे. ओके, 85 ते 90 आपल्याला अटेम्प्ट करावीच लागतात. ओके, कारण काय आहे 1/4 निगेटिव्ह आहे, जर कमी केलं तरी सुद्धा धोका आहे आणि पैकीच्या पैकी केलं तरी सुद्धा धोका आहे. त्यामुळं 85 ते 90 हा अटेम्प्ट असणं गरजेचं आहे. तर हे झालं अटेम्प्टच्या बाबतीमध्ये. आणि शेवटी या ठिकाणी की परीक्षेत वेळेचं जे नियोजन आहे त्यामध्ये वेळेचं नियोजनामध्ये काय आहे, तर आपल्याला पूर्व परीक्षेसाठी या मुख्य परीक्षेसाठी किती आपल्याला मिनिट आहेत, 60 मिनिट आहेत, 1 तासाचा टाइम आहे. ठीक आहे, 60 मिनिटामध्ये आपल्याला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर आपल्याला अर्ध्या तासामध्ये 30 मिनिटामध्ये आपल्याला 50 क्वेश्चन आहेत आणि नेक्स्ट 30 मिनिटामध्ये काय आहे 50 क्वेश्चन आहेत. ठीक आहे, म्हणजे सर्वसाधारण आपल्याला 30 सेकंदामध्ये, ओके, 30 सेकंदामध्ये काय आहे एक क्वेश्चन सॉल्व्ह करावा लागतो. ह्याच्यासाठी काय आहे, तर या ठिकाणी ह्याच्यासाठी आहे प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मग प्रॅक्टिससाठी काय आहे, टेस्ट सोडवा, त्याचबरोबर PYQs पहा. ओके, स्पीड गेन करण्याचा प्रयत्न करा. तर ह्या सगळ्या बाबी काय आहेत आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी नियोजन करता येतं. शेवटी यामध्ये की डायरेक्शन अकॅडमी मार्फत ऑनलाईन त्याचबरोबर ऑफलाईन दोन्हीही बॅच स्टार्ट होत आहेत. त्यामध्ये ऑनलाईन 2026 साठी डेडिकेटेड असे प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू म्हणजे PSIच्या इंटरव्ह्यूसाठी अत्यंत महत्त्वाची दर्जेदार अशी बॅच आहे. तर यामध्ये डेमो लेक्चर सुद्धा अवेलेबल आहेत, लाईव्ह आणि रेकॉर्डेड फॉर्ममध्ये आहे. तुम्ही कितीही वेळ कोणताही व्हिडिओ पाहू शकता. म्हणजे घरी बसून सुद्धा तुम्हाला अभ्यास करता येतो, तुमच्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करता येतो. ठीक आहे, ह्याचे लेक्चर सुद्धा यूट्यूबला त्याचबरोबर ॲपला अवेलेबल आहेत. त्याचबरोबर आपली ऑफलाईनची बॅच 12 जानेवारीपासून स्टार्ट होत आहे ॲट छत्रपती संभाजीनगर. 12 जानेवारी सकाळी 10:30 वाजता. ओके, 12 जानेवारीपासून सकाळी 10:30 वाजता तिथं तुम्हाला 3 दिवस डेमो लेक्चर्स अवेलेबल आहेत. आणि या बॅचच्या माध्यमातून आपण संपूर्ण जो सिलेबस आहे, प्री असेल मेन्सचा सिलेबस इथं कव्हर केला जातो. ज्या पद्धतीने आपण प्लॅनिंग केलेलं आहे त्याच पद्धतीनं ही सगळी जी बॅच आहे ही बॅच आपण 8 मंथमध्ये 8 महिन्यामध्ये संपूर्ण बॅच कव्हर होतो. कारण आपलंच प्लॅनिंग आहे, तर त्या प्लॅनिंगनं तुम्हाला समोर जायचं आहे. त्यामुळं या बॅचचे सुद्धा डेमो लेक्चर्स अवेलेबल आहेत. ऑफलाईनला ऑनलाईनला या ठिकाणी ऑलरेडी डेमो लेक्चर्स अवेलेबल आहेत. तर ऑफलाईन ॲट छत्रपती संभाजीनगर जरूर 12 जानेवारीला या मित्रांना सुद्धा शेअर करा. आणि यामध्ये तुम्हाला सुरुवातीचे 3 डेमो जे आहेत ते फ्रीली अवेलेबल आहेत. त्याचबरोबर ऑनलाईनसाठी किंवा इतर बॅचेससाठी यामध्ये आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा. यामध्ये तुम्हाला UPSC असेल, राज्यसेवा असेल, कंबाईन आहे, त्याचबरोबर सरळ सेवेच्या संपूर्ण बॅचेस असेल, त्याचबरोबर टेट असेल किंवा या ठिकाणी SSC असेल, RRBs असतील, या सगळ्या परीक्षेसाठी तुम्हाला ॲपवर बॅचेस अवेलेबल आहेत, डेमो लेक्चर सुद्धा अवेलेबल आहेत. त्याचबरोबर तुम्हाला जर काही क्युरी असेल तर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सॲप करू शकता. आणि सगळ्या अपडेट्ससाठी डायरेक्शन अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. त्या ठिकाणी आपण संपूर्ण डिटेलमध्ये जी माहिती आहे ती प्रोव्हाइड करत असतो. अपडेट्स असेल, सिलेबस असेल, प्लॅनिंग असेल. ओके, तर या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी आपण कनेक्ट होऊ. तर सगळ्यांचे धन्यवाद, तुम्ही पेशन्सली या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या. फक्त ऐकून घेऊन कामाचं नाही, तर ॲप्लिकेशन सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि जर आवडलं असेल तर मित्रांना सुद्धा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि मित्रांना सुद्धा शेअर करा. थँक्यू, ऑल द बेस्ट आणि जय हिंद.